कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार। आनंद करती घरोघर गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे। बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे तेने मोहिले किंवा मन मोहिले गोविंदे। बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी। ज्या कार्यक्रमाकरता आपण उपस्थित झालात गोकुळाष्टमीचा पिरियड आहे। दोन जीवन आणि दोन देवांचं दोन तत्व भिन्न भिन्न आहे। एक अवतार आहे नवमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्राचा आणि एक अवतार आहे श्रावणामध्ये अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा। विरोधाभास असा आहे प्रभू रामचंद्र एक पत्नी एक वचनी एक बाणी, हा बाबा बहुपत्नी बहुवचनी बहुबाणी। याचं उभं राहणं जरी पाहिलं तरी ते वाकड आहे, त्या बाबाचं उभं राहणं पाहिलं तर ते सरळ आहे। पण प्रसंग असा आहे महाराज ऐका, हे दोनही देव एकाच्या चरित्राचं करायचं ते उच्चारण आणि एकाच्या चरित्राचं करायचं त्याला म्हणायचं आचरण। देव जन्माला यायच्या आधीपासून लीला चालू झाली। लीला ऐका ना, पहिल्या असणाऱ्या पत्न्या ज्या आहेत ना 6 पत्न्या, त्या ठिकाणी देवकीच्या बरोबरच्या असणाऱ्या सगळ्या बहिणी पाहिल्या। काही ठिकाणी उल्लेख 5, काही ठिकाणी उल्लेख 6, त्या ठिकाणी देण्यात आल्या वसुदेवाला पहिल्या दिल्या। आणि ज्या वेळेस देवकीचं लग्न करायचं ना त्यावेळेस वसुदेवजीला मागणी घालण्याकरता म्हणजे माझी बहीण करता का म्हणून सांगण्याकरता कंस गेला कोणाकडे, वसुदेवजींकडे, आणि त्यांना म्हणायला लागला माझी असणारी बहीण तुम्ही लग्न करून न्या। वसुदेवजी म्हणले पहिल्याच केल्यात त्यांनी मी बेजारे, आता परत तुमच्या कुटुंबातली माझ्या घरात नको। पण त्यांनी सांगितलं करता का नाही का मस्तक उडून टाकू। त्यांनी विचार केला आता माझं जर मस्तक उडवलं तर पहिल्यांच्या वरती अन्याय होईल आणि त्या विधवा होतील, त्याच्यापेक्षा आणखी एक करून आणलेली चांगले, म्हणून हा करण्यात आली, होकार देण्यात आला। लग्न ठरलं मायबापांनो, तिथी ठरली आणि कंस मामा होता ना, मामा भाऊ होता ना त्या ठिकाणी असणाऱ्या देवकी मातेचा वरात मिरवण्यात आली। लग्न झालं महाराज, वरात मिरवण्यात आली वरात, आणि वरातीचं सारथ्य स्वतः असणारा कंस करायला लागला कंस। पण देवाच्या मनात आणि नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी आहे, आणि त्याच ठिकाणी आकाशाची वाणी झाली, आकाशाची वाणी, आणि ती कंसाला सांगायला लागली कंसा जिची वरात मिरवतोय ना देवकीची तिच्या पोटी 8वा जन्माला येईन आणि तुझा घात करील। बऱ्याच वेळेला एखादा माणूस त्याची जमीन जर आपल्याला देणार असला ना, देणार सौदा झालेला असावा आणि आपल्याला फक्त ती नावची करून घ्यायची असावी, आणि शेवटच्या टायमाला जर तो फिरला ना उलटा म्हणजे आता मला नाही द्यायची तर लोक दुश्मनी घ्यायला चालू होतात। आतापर्यंत सगळं चांगलं होतं बुवा, पण आता जमीन देत नाही, आता काय झाला तो दुश्मन। मग आतापर्यंत वरात मिरवणारा कंस आहे, पण आकाशाच्या वाणीने सांगितलं तुझे तिच्या पोटी 8वा जन्माला येईल आणि तो त्या ठिकाणी निपात करेल। यानं विचार केला घेऊन खडग मारा या धावला, पण हात तो धरीला वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं अरे वेड्या, बाई माणसावरती हात उचलणं चुकीचं आहे। ती तुझी बहीण आहे, ती आबला आहे, ती नारी आहे, ती स्त्री आहे, अरे ती तुला दादा दादा म्हणते, मग तिला तू मारून काय करतो। तो म्हणला हिच्या पोटी 8वा येणार आहे आणि माझा घात करणार आहे, मी हिलाच मारून टाकणार आहे। ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, हीच जर मारली तर हिच्या पोटी 8वा येईल काय आणि तो मला मारेल काय। त्याने सांगितलं तुझं दुखणं काय मला सांग। म्हणलं माझं दुखणं एकच आहे, हिच्या पोटी येणारा मला मारणार आहे म्हणून हिला संपवायचं। मग सांगितलं अरे असं करू नको वेड्या, आम्हाला बंदीखान्यात ठेव, बंदीखान्यात आम्हाला जी मुलं होतील ना ती आम्ही तुला देत जाऊ, तू त्यातला मारून टाक म्हणजे तुला मारणारा जन्माला येणार नाही आणि आल्या आल्या तू मारल्याशिवाय राहणार नाही। हे ठरण्यात आलं महाराज। ऐका बारकाईनं, पहिला मुलगा झाला, पहिला मुलगा, आणि पहिला मुलगा झाल्याच्या नंतर कंसापर्यंत बातमी गेली, कंस तिथपर्यंत आला। कंसाने ते बाळ हातामध्ये उचललं, मायबापानो बाळ कंसाकडे पाहतोय आणि कंस त्या बाळाकडे पाहतोय, जणू काय ते कंसाला मामा मामा म्हणतोय, असा कंसाच्या मनामध्ये भाव निर्माण झाला। आणि ते बाळ देवकी मातेकडे देऊन परत कंस
कंस महागारी निघाला आणि कंस महागारी निघाल्याच्या नंतर तिथं एक आले ऋषी, त्यांचं नाव नारद महर्षी. कोण आले? नारद महर्षी. आणि नारद महर्षी आल्याच्या नंतर नारदाने सांगितलं, कंसा जन्माला आला ना भाचा? म्हणले हो, आताच पाहून आलो. जणू काय तो मला मामा मामा म्हणतोय असं मला वाटत होतं. म्हणले मग वेड्या त्याला मारलं की नाही? म्हणले नाही मारलं. का मारलं नाही? म्हणले मला मारणारा आठवाय, मग याच्या बरोबर माझी काय दुश्मनी आहे? त्यांनी एक कमळाचं फुल दाखवलं आणि दाखवल्याच्या नंतर त्याचे पाकळ्या मोजून सांगितल्या. म्हणले ऐक, हे फुल आहे की नाही? मग आता एक काम कर, इकडून मोजायला चालू कर. म्हणले 1 2 3 4 5 6 7 8. किती झाल्या? 8. म्हणले उलट्या मोज आता, उलट्या. पहिली कितवी झाली? 8वी. कितवी झाली? पहिली. आणि जर हात जर 8वा असला, मग ज्या वेळेस तुमचं पाप पूर्ण होत नाही त्यावेळेस देवाला नारद महर्षींसारखे ऋषी पाठवावं लागतात आणि तुमच्या हातून जास्त पाप घालावं लागतं. पळत पळत गेला कंस पाठीमाग आणि पहिला असणारा पोरगा उचलला, मारला महाराज. असा एक नाही मारला, 2 नाही मारले, 3 नाही मारले, असे 6 मारले. 6. किती मारले? 7वा योग मायेनं पळवला, रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला. आणि 8वा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की 8वा श्यामसुंदराचा अवतार धारण झाला महाराज. पण बाळ जन्माला आलं आणि बाळ मोठं राहिलं महाराज. 8-9 वर्षाची मूर्ती साक्षात प्रगट झाली आणि ते बाळ आई बापाला सांगायला लागलं, नंदाच्या घरा मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. असं आलंय का पानोली गावात, पारनेर तालुक्यात, नगर जिल्ह्यात बाळ जन्माला? जे बाळ जन्माला आलंय ते बापाला म्हणते, बरं आहे का पाऊस पाणी? हा, मूग बी बरे आहेत का? कांदे लावायची काय गडबड? असं झालंय का? पण तो देव आहे महाराज. देव जन्माला आला, आई वडिलांना म्हणायला लागला, फार कष्ट उपसले तुम्ही आतापर्यंत. 6 तुमच्या समोर मारले. माय माऊल्यांना एक वाक्य घरी घेऊन जा आजच्या कीर्तनातून. बऱ्याच माय माऊल्यांना वाटते माझ्याही पोटी जन्माला यावा, त्याचं नाव असावं कृष्ण. माझ्याही पोटी जन्माला यावा कृष्ण. कृष्ण जन्माला येण्याकरता त्या माईनं किती त्या ठिकाणी त्रास भोगावा लागतो सांगू का? ऐका, स्वतःची असणारी पोटची लेकरं 6 मारली कंसाने तिच्या देखत. हे पाहण्याची ताकद ज्या मातेत आहे, त्या मातेला देवकी माता म्हणायचं, तिच्या पोटी कृष्ण जन्माला येतो. एवढी ताकद कोणत्याच मातेत नाही. म्हणून देवानं एकदा हयातीत देवकी मातेला प्रश्न विचारला होता. देवानं कोणाला प्रश्न विचारला? स्वतःच्या आईला. म्हणला, आई सांग. त्या ठिकाणी देवकी मातेचं कृष्णाचं असणार संभाषण चालू झालं. आता वाटून घ्या, अजून भरपूर वेळ, तसा अर्धा तास. आता 11:30 वाजले. हा, लय गडबड करू नका, ते घेतात त्यांच्या पद्धतीने आपोआप सोयीनुसार. ऐका, देवकी मातेचं आणि कृष्णाचं असणारं संभाषण चालू आहे. आणि देवकी मातेनं कृष्णाला प्रश्न केला. आदिनाथराव, देवकी मातेनं कोणाला प्रश्न केला? कृष्णाला. देवा सांग, मी पापी आहे की पुण्यवान आहे? प्रश्न खतरनाक आहे ना महाराज. प्रश्न कसा आहे? खतरनाक आहे ना. पापी म्हणावं तर हिच्या पोटी कोण जन्माला आलाय? देव. आणि पुण्यवान जर म्हणावं तर हिने 6 मुलांची हत्या हिच्या उघड्या डोळ्याने पाहिली. देव चतुर आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देवानं आईच्या डोळ्यावर हात ठेवला, डोळ्यावर. आता बऱ्याच लोकांना वाटतं डोक्यावर का नाही ठेवला, तर तो त्या आईपणाचा अपमान झाला असता. आईच्या डोळ्यावर हात ठेवला. आईला मागचे जन्म आठवायला लागले आणि मागच्या जन्मामध्ये
तीही एका राजाचीच राणी होती असणारी देवकी माता. तिला मुलबाळ संतान काहीच झालं नाही, म्हणून राजानं दुसरी पत्नी केली. तिला पोरं व्हायला लागली, ही तिची पोरं तिच्या नकळत मारायला लागली. म्हणजे सवत बाहेर गेली की ही तिची मारायची पोरं, सवत बाहेर गेली की ही तिची पोरं मारायची. असे 6 मारले 6. कर्माची गती एवढी दुस्तर आहे, एवढी दुस्तर आहे. देवाच्या आईला चुकली नाही, देवाच्या बापाला चुकली नाही. शास्त्रकार म्हणतात एका हाताने कर तसं दुसऱ्या हाताने भर, इथेच कर इथेच भर, लपशील कोटवर रे वेड्या, लपशील कोटवर. इथंच करायचंय आणि इथंच भरायचंय. पुढं जाऊन तो कंस जो होता ना, तो त्या ठिकाणी ती जी सवत होती ती कंस रूपाने जन्माला आली, तिची सवत. आणि तिने हिचे नकळत मारले होते. ती बाहेर गेल्याच्या नंतर त्यानं तिच्या देखत मारले का नाही, बोला याला कर्माची गती म्हणतात, याला कर्माची गती म्हणतात. मग ऐका, देवाने सांगितलं आता मला इथं ठेवू नका, मला घेऊन चला नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला. पण ऐका ना माय बापानो, ज्या क्षणी त्या ठिकाणी वसुदेवजींनी तो देव उचलला ना, देव हातापायात बंधनं होती ती गळून पडली. मुद्देसूद वाक्य असे, ज्या क्षणाला तुम्ही देव उचलता त्या क्षणाला संसाराची बंधनं गळून पडली पाहिजे, त्याला परमार्थ असं म्हणतात. शास्त्रकार बोलतात उचलीला कमळापती पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, उचलीला कमळापती पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, पायची बंधने गळती. हो, तो देव उचलला, हातापायाची बंधनं गळून पडली. त्या ठिकाणी पहारेकरांना आपोआप झोपा लागायला लागल्या. श्रावण महिना आहे, अष्टमीचा दिवस आहे, धो पडणारा पाऊस आहे, विजांचा असणारा कडकडाट आहे, ढगांचा असणारा गडगडाट आहे. आणि अशा अवस्थेमध्ये टोपलीमध्ये त्या ठिकाणी वसुदेवजींनी तो आपला कान्हा उचलला आणि घेऊन निघाला त्या नंदाच्या घराला. यमुना मैयामध्ये पूर उचंबळून वाहतोय आणि तिलाही असं वाटतंय की माझ्या देवाला आता मी भेटली पाहिजे. म्हणून पाणी बाप कशाला म्हणतात, बाप ऐका, तो बाप यमुना माईच्या त्या ठिकाणी त्या टायमाला होड्या नाहीत, त्या टायमाला नावा नाहीत, पण तो बाप, तो जगन्नियंता परमात्मा टोपलीत धरून त्या ठिकाणी यमुना माईच्या डोहात उतरला महाराज. बाप, त्याला बापाचं हृदय असं म्हणतात. गुडघ्यापर्यंत पाणी लागलं, गुडघ्याचं पाणी कमरेला लागलं, कमरेचं पाणी छातीला लागलं, छातीचं पाणी नाका तोंडात जायला लागलं. नाका तोंडात पाणी जाणार आणि आपल्या बापाची परीक्षा पाहण्यात काय मजा नाही हे देवाला कळलं. आणि देवानं त्या टोपलीतून पायाचा अंगठा बाहेर काढला आणि तो यमुना मैयाला लावला. यमुना मैयाला दर्शन देवाचं झालं. यमुना मैया त्या ठिकाणी पूर जो येत होता ना उचंबळून वाहणारा, ती स्थिर यमुना मैया झाली. नंद त्या ठिकाणी वसुदेवजी स्वतःचा असणारा तो कान्हा घेऊन नंद बाबाच्या वाड्याकडे निघाला. महाराज नंद बाबाच्या वाड्याकडे निघाला. तिकडची परिस्थिती पाहता, तिकडे जे आहेत ना त्यांचं नाव आहे नंद आणि यशोदा. नेमकी यशोदा मैयाची डिलिव्हरीचा टाइम झाला आणि नंद बाबाची असणारी बहीण तिचं नाव आहे सुनंदा. ती नंद बाबाच्या पत्नीची म्हणजे यशोदा मैयाची डिलिव्हरी करण्याकरता त्यांच्या घरी आली. नंद बाबा, नंद त्याला म्हणायचं ज्याच्याकडे 9 लाख गायी आहे ना त्यांचा सांभाळ करतो त्याला नंद असं म्हणतात. नंद बाबा पहाटेची वेळ आहे आणि त्या ठिकाणी गायांचं चारा पाणी करण्याकरता त्या गोठ्यामध्ये घुसलेले नंद बाबा आहे. आणि इकडं त्या सुनंदेला झोप लागली आणि यशोदा मैयानं एका गोंडस कन्येला जन्म दिला, म्हणजे मुलीला जन्म दिला. बरं का, देवाचा जन्म सांगतोय मी तुम्हाला, मुलीला दिलेला जन्म आहे. वसुदेवजी आले, त्यांनी असणारे त्या कन्येकडे पाहिलं, कन्येनं वसुदेवजींकडे पाहिलं आणि ती कन्या जणू म्हणते लवकर तुमचा देव इथं ठेवा, मी तर मायाच आहे, अशी ना तशी मी जाणारच आहे, पण माझ्या देवाला काहीच नाही झालं पाहिजे, लवकर ठेवा, लवकर ठेवा, कुणी यायच्या आत ठेवा. त्या ठिकाणी
वसुदेवजींनी जड अंत करणारे स्वतःचा मुलगा भगवान श्यामसुंदर तिथं ठेवला, ती माया उचलली आणि उचलता क्षणी इकडे निघाले. पण तिकडचा प्रसंग पाहता बरं का, गोकुळातला प्रसंग पहा. तिकडं ज्या क्षणी भगवान परमात्मा तिकडे ठेवला ना, भगवान परमात्म्याने आवाज दिला, आवाज, आणि आवाज रडण्याचा आवाज काढला आणि सुनंदेची झोपच उडाली. धावत पळत सुनंदा त्या यशोदा माईकडे आली आणि किलकिल्या डोळ्यानं तिनं तो भगवान परमात्मा पाहिला. नीलमण्यासारखा चमचम चमचम करणारा माझा भगवान श्यामसुंदर पाहिला. अरे त्या सुनंदेला भान राहिलं नाही. नंद बाबा वाड्यामध्ये त्या ठिकाणी कडेला गोरक्षणाचं कार्य करत होते ना, गायांना चारा भरवण्याचं. धावत पळत तिकडे गेली आणि त्या व्रजातली भाषा आहे वृंदावनची. नंदजी आपके घर लाला भयो है, तुम्हाला मुलगा झाला. त्या नंद बाबांनी स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला, त्या सुनंदेच्या गळ्यामध्ये घातला. आणि एखादी गोष्ट जर गावात पसरवायची असेल ना, फक्त माय माऊलीला सांगायची. दुसरं नेटवर्कच वापरायचं नाही. विजू शेठ सिस्टम वाले कुठे गेले? दुसरं नेटवर्क वापरायची गरज पडत नाही. जर बातमी पसरवायची असेल ना, माईक सिस्टमच लावायचं नाही. फक्त एखाद्या माता माऊलीला कळली पाहिजे का ही गोष्ट इकडं पसरवायची. ती सहज दुसऱ्याच्या पप्प्याच्या आईला म्हणती, ऐक ना ग, आपल्या गावात असं असं झालंय बरं का. ती म्हणली, तुला कोण म्हणलं? आणि मला सोन्याचा बाप रात्री म्हणत होता, मी तुला म्हणून सांगितलं पण तू कोणाला सांगू नको. असं करता करता बातमी कुठं जाती? सगळ्या गावात ती बातमी पसरली. आणि मग नंदाच्या घराला सगळे लोक त्या ठिकाणी जमा व्हायला लागले आणि एक गवळण दुसऱ्या गवळणीच्या पुढं सुंठवडे घेऊन यायला लागले. नंद घरा नंद भयो रे, आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की हो. लाल की जय गोपाल लाल की, जय कन्हैया लाल की जय गोपाल लाल, जय कन्हैया लाल की जय गोपाल लाल की, जय कन्हैया लाल की जय गोपाल लाल की. नंद घरा नंद भयो रे, आनंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की हो. नंद घरा नंद भयो रे, आनंद भयो रे, जय जय लाल की हो. नंद घरा नंद भयो रे, नंद घरा नंद भयो रे, जय 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 कन्हैया लाल की, जय 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 कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय दाऊद लाल की, जय कन्हैया लाल की जय दाऊद लाल की. जय कन्हैया लाल की जय गोपाल लाल की, जय कन्हैया लाल की जय गोपाल लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो रे, जय कन्हैया लाल की हो. आनंद प्राप्त झाला, सगळ्या गोकुळामध्ये आनंद आनंद झाला. आणि मग गुडिया तोरण उभारण्यात आली. आपल्या राजाला मुलगा झाला हे कळल्याच्या नंतर, माझा श्यामसुंदर तिथं प्रगट झाला हे कळल्याच्या नंतर. आणि मग एक एक गवळून, एक धावी एकी पुढे, एक वाटी सुंठवडे, सुंठवड्याची रेलचेल व्हायला लागली. आता इकडचा प्रसंग ऐका. कन्येला घेऊन आले होते, मायेला घेऊन आले होते ना वसुदेवजी. इकडं आल्याच्या नंतर ज्या क्षणाला तो परमात्मा उचलला, पायातली बंधनं गळून पडली. पण इकडं वाड्यामध्ये त्या बंदीखान्यात प्रवेश केला आणि ती माया आकांत करायला लागली, रडायला लागली. माया माया आकांत करायला लागली. बेड्या हातामध्ये परत आल्या, पायातल्या बेड्या परत पायात आल्या. पहारेकरी उठले आणि पहारेकरी कंसाला सांगायला गेले, ओ महाराज उठा, 8वा जन्माला आला.
8व्या जन्माला आला, कंस धावत पळत आला आणि उचलून पाहिलं, म्हणलं 8वा येणार होता पण ही तर आली नाही. कळलं का तुम्हाला? मुलगा होणार होता पण ही कन्या कस काय झाली? आणि मग कन्या झाली असे नका, हिच्या हातून माझा निप्पात हे पाहिलं, कळलं त्याला आणि तिचे पायाला धरलं, गरगर 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 कन्या फिरवली आणि ती कन्या मायेच्या रूपानं आकाशामध्ये भिरकल्या गेली आणि तिने सांगितलं, येड्या बाया माणसा संग काय युद्ध खेळतो, मला कुठं मारितो, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला आणि तो गोकुळात वाढतोय. तुझं लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला तुला मारणारा गोकुळात माझ्या आधी वाढतोय आणि तू त्याच्या संग कुस्ती खेळायची असली तर रेवड्यावरची कुस्ती माझ्या बरोबर काय खेळतो, हे मायेनं त्या ठिकाणी सांगितलं. मग त्यानं काय केलं, सगळे असणारे काग बग रिठा हे सगळे असणारे त्या ठिकाणी त्याचे जे असुर होते ना त्यांना बोलून घेतलं, म्हणले इकडे या, इकडे या आणि एक काम करा, त्या गोकुळात जा, गोकुळात आणि 4-5 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी काल आज जेवढे लेकरं झालेत ना तेवढे मारायला चालू करा. त्याने मारायला चालू केले. एक ब्राह्मण पाठवला, त्याचं नाव आहे महाबळ नावाचा भट पाठवला आणि भगवान श्यामसुंदर परमात्मा त्या ठिकाणी खेळत होते ना. खेळता खेळता आता बऱ्याच आयांना त्या ठिकाणी आपल्या लेकराचं पंचांगण पाहिजे लय हौस असते. तो आला जरा, चला पंचांग पाहणारे माय माऊले हो, पाहायचं का पंचांगण? हे पाहिल्याच्या नंतर यशोदा माया दारात आली, म्हणली हा माया लेकराचं बघायचं गाड्या काय पंचांगण. आणि पंचांगण पाहिल्याच्या नंतर तिने सांगितलं ठीक आहे, पण माझं लेकरू आतमध्ये झोपलंय, मग तुम्ही इकडेच बघा. देव म्हणले बोनीचं गिऱ्हाईक माघारी जाण्यात माझ्या नाही, याला बी दाखवून देऊ आपण कोण जन्माला आलोय म्हणून. आई सांगते मी झोपलोय, आई सांगते मी झोपलोय. देवाने रडायला चालू केलं महाराज. रडायला चालू केल्यानंतर आईला देवाला घ्यावं लागलं आणि घेतल्याच्या नंतर आई देवाला बाहेर घेऊन आली. महाबळ भटाच्या समोर तो देव धरला आणि देव डोळ्याच्या नजरेनं त्या भटाला सांगत होता, मला मारायला आलास का, मला मारायला आलास का? पण माझा नियम आहे, ब्राह्मणानं किती मोठा अपराध केला तरी त्याला मारायचं नसतं, फक्त तुला विटंबना करून पाठीमागं पाठवतो, काळजी करू नको. विटंबिला भट दिला भट दिला पाठीवरी पाठ. भटाला बसायला पाठ होता, पंचांगण ठेवायला पाठ होता. देव म्हणले आता बोहनीचं गिऱ्हाईक पाठीमागे जाण्यात काय मजा नाही. आणि मग भट पंचांगण सांगायला लागला, पोरग चांगलंय तुमचं, अष्टमीच्या दिवशीचा जन्म आहे तुमच्या पोराचा, अहो पोरग चांगलंय तुमचं, फार चांगलंय, भविष्यात गायांचं रक्षण करीन, गोरक्षण करीन. म्हणले ठीक आहे मी गाय सांभाळणारच आहे. म्हणले भविष्यात गोपाळांना बरोबर घेईन आणि त्या ठिकाणी खेळ खेळण्याकरता जाईन. ठीक आहे म्हणले खेळ खेळणार आहे. मग भटाने उलट सांगायला चालू केलं, उलट म्हणला हे जर आपेशी पायाचं दिसते त्याच्यामुळे कुळाचा नाश करणार आहे. देव म्हणला बरोबर सांगते, यादव कुळ कोणी नाश केला? यादव कुळाचा भगवान परमात्म्यानेच केला ना. मुसळ ज्यावेळेस आलं, मुसळाच्या माध्यमातून नाश झाला. म्हणजे हे बरोबर सांगतोय. आणि शेवटचं वाक्य त्या भटाने सांगितलं, याला घरात ठेवू नका, याला एका पेटीत बंद करा आणि यमुना माईच्या तटावर न्या आणि ती पेटी त्या नदीमध्ये सोडून द्या. देव म्हणला आतापर्यंत सगळं बरोबर होतं गड्या तुझं, मलाही पटत होतं, पण आत्ताचं पटाना ना. मग आता तू विटंबना केली पाहिजे. तू या राजाला जाऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही कोणता दुश्मन नेमलाय म्हणून.
मग त्याने पाटाला आज्ञा दिली देवाने, महाराजांनी प्रमाण दिल्याप्रमाणे. पाट उठले ना महाराज, जे पंचांगण ठेवायला पाठ दिलतं ते भटाच्या पुढून बसलं, जे बसायला पाठ दिलता ते पाठीत बसलं. आणि भटाने विचार केला आता थांबण्यात मजा नाही, भट पळायला लागला. पळता 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 मध्ये एक बाज आडवी ठेवली होती ना, त्याचं धोतर त्या बाजेला गुतलं आणि ते धोतर बाजेतच राहिलं. भट पळत निघाला. इतका पळाला, पळत पळतच कंसाच्या दरबारात गेला. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. आणि हे काय नवनाथ महाराज गटाच्या आज्यांना लिहून ठेवलं. भटाची विटंबना त्या ठिकाणी केली आणि धावत पळत कंसाच्या वाड्यात तो गेला. आणि कंस म्हणायला लागला, ए उघड्या, इकडं कुठं चालला बोंबलत? माझ्या राजवाड्यामध्ये उघड्यांना परवानगी नाही. म्हणजे मला ओळखलं नाही काय तुम्ही? पंचवार्षिक इलेक्शनला पैसे तुमच्याकडून घेतले आणि विरोधकांना मतदान केलं तुम्हीच आहे. तुमच्या नाही लक्षात आलं काय? म्हणजे अहो तुमची सुपारी घेऊन नव्हतो का गेलो कृष्णाला मारण्याकरता, आणि तिकडे गेलो पण त्यांनी माझी अशी अवस्था केली. मग त्यांना कळलं आपला दुश्मन हा बारीक नाही, तो फार मोठा आहे, तो जगाचा बाप आहे. आणि हे कळल्याच्या नंतर मग बऱ्याच युक्त्या लढवण्यात आल्या, पण तो देव अजिबात तो सुभर सुद्धा पाठीमाग हटला नाही. तो जगन्यंता परमात्मा कृष्ण भगवान आहे, ज्याची अष्टमी संबंध महाराष्ट्रात मोठ्या धूमधडाक्यात चालू आहे. तद्निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना, बरोबर कीर्तनाच्या समारोपात आपण देवाचे जन्म करताना त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करू. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. 10-12 मिनिटाचा काळ राहिला, फुलं नका वाटू लगेच. आता 11:51 झाले. आत्ताशी शेवटचे 10-12 मिनिटं समाज प्रबोधन काम असल्यामुळे महाराष्ट्रभर आतापर्यंत घेत आलो, आताही घेतो आणि यापुढे सुद्धा घेत राहणार. 5-6 गोष्टी लोकांना सांगत आलो आतापर्यंत. पहिली गोष्ट दारूबंदी करा. या हिंदुस्थानला ज्या तरुण तडफदार मर्द मराठ्यांची गरज आहे, तेच तरुण आता व्यसनाच्या आरी जायला लागले. जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तू हरिनाम का प्याला तो पीते देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. पहिली गोष्ट दारूबंदी करा. मला माहिती आहे स्टँडर्ड वाक्य बोललं तरी लोकांच्या टाळ्या वाजत नाही. लोकाला टाळ्या वाजवायची सवय कुठे लागली सांगू का रमेश शेठ? एखाद्या राजकीय लोकांचं भाषण असावं, कॉर्नर सभा असावी आणि मग त्यांनी भाषणात दणका द्यावा. कोणता? गावकऱ्यानो, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या गावाचं जेवढं वाटुळं झालं, जर तुम्ही मला परत या पंचवार्षिकला निवडून दिलं तर याच्यापेक्षा जास्त वाटोळं करायचा मी प्रयत्न करीन. मग लोकांच्या टाळ्या, कारण त्याच्यानंतर लाडून भेळ असते ना परत खायला. म्हणून पहिली गोष्ट दारूबंदी करा. दुसरी गोष्ट गावागावात हरिनाम सप्ते करा. जो आत्ता चाललाय ना, पहिल्यांदा लोक कमी असतील असू द्या, पण या हरिनाम सप्त्याने काय झालं, शास्त्राने जी 9 प्रकारची भक्ती सांगितली ना, त्यात नंबर 1 ची भक्ती आहे श्रवण भक्ती. कोणती भक्ती आहे? श्रवण भक्ती. आता पहा ना, किती छोटे छोटे टाळकरी मंडळी इथं उपस्थित आहे आमच्या पूजाताईच्या संस्थेतले. आता याच्यातले बरेच पोरं आपले बारकाले घरी झोपले का नाही? या वयाचे मोठाले टोनगेच झोपले तर बारकाल्यांचं काय घेऊन बसले? झोपले का नाही? झोपले का नाही? पण हेही पोरं झोपेच्या अवस्थेत आहे. जांभळ्यात देव थांबले का नाही इथं? कशा करता? परमार्थ हा स्टँडर्डपणाचं लक्षण आहे महाराज. मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत आलो, ज्याला इंजिनियर व्हायचंय त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्याला डॉक्टर व्हायचंय त्याच्याकरता डॉक्टरेट कॉलेज आहे, ज्याला वकील व्हायचंय त्याच्याकरता लॉ कॉलेज आहे, पण ज्याला माणसं बनायचंय त्याच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. इथं माणसं घडवल्या जातात आणि ज्ञानदानाचं पवित्र काम, वारकरी संप्रदायाचं भूषण या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्या गावचं भाग्य आहे. पूजाताई शिंदेच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी घडतंय. म्हणून दुसरी आणि अति महत्वाची गोष्ट, गावागावात हरिनाम सप्ते करा. पण महाराष्ट्रातलं भीषण वास्तव अनिल शेठ, ज्याच्या बापाला वाटत आहे गावात नामयज्ञ नाम सोहळा सप्ताह झाला पाहिजे, त्याच्याच पोराला वाटत आहे गावात 1,20,000 रुपये देऊन गौतमी पाटलाचा कार्यक्रम आला पाहिजे. ती एक बाई जन्माला आली पाटलाची खानदान मातीत घालायला आणि तिचे नाच गाण्याचे कार्यक्रम आपले लोक बघायला लागले. MIDC बऱ्याच लोकांच्या जमिनी गेल्या आणि त्यांनी त्यांच्या बड्डेला गौतमी पाटील आणि राधा पाटील नाचवल्या. काय उद्धार झाला असेल त्यांचा? म्हणून दुसरी आणि अति महत्वाची गोष्ट, गावागावात हरिनाम सप्ते करा. अत्यंत महत्वाचा विषय. तिसरी आणि अति महत्वाची गोष्ट, आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा.
आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, एवढा बलवान आहे की परक्यांनी सुद्धा लिहून ठेवली अशी हिंदू धर्माची आख्यायिका आहे. अरे औरंगजेबाची बायको होती औरंगजेबाची, आणि ती औरंगजेबाला सांगत होती, आलमगीराची बेगम सांगते आलमगीरा, शिवाजी असेल सूर्य तर संभाजी चांद तारा, पण चंद्रावरती दाग आहे, संभाजी बेदाग आहे. आलमगीर जरा जपून, कारण संभाजी सह्याद्रीचा वाघ आहे. हे कोण सांगत होतं? औरंगजेबाची बायको. तिला आपला धर्म कळला, तिला आपला धर्म कळला, तिला आपली संस्कृती कळली, पण तुम्हाला मला कळा नाही. फार खेदाची गोष्ट आहे. भाईचाराने भीत बसलो आपण आतापर्यंत. ऐका, 6-7 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातले एक उदाहरण आहे. महाराष्ट्रातली 28 जोडपी जम्मू काश्मीरला पहलगामला फिरण्याकरता गेली. मायबाप हो, धर्म 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 तरी काय असतो? आपण डोळे झाकून बसलो म्हणून आपला धर्म मातीत चालला, पण धर्माच्या बद्दल गाफील राहण्यात उपयोग नाही कोणत्याच प्रकारचा. डोळे उघडे ठेवून समाजामध्ये जीवन जगा. बारकाईने ऐका, पहलगामला हल्ला झाला मधल्या काळात, जम्मू काश्मीरला महाराष्ट्रातली 28 जोडपी गेली. माझे एक मित्र आहे महाराष्ट्रातले, नामांकित गायनाचार्य येते, आणि त्यांची जावयाची हत्या झाली. महाराज खांदे जळगावचं कुटुंब आहे, जावयाची हत्या झाली. इतकी निर्गुण पद्धतीने हत्या झाली ना, माईकवरती सांगू शकत नाही. खाजगीत पाहिजे असं मी तुम्हाला कार्यक्रमानंतर सांगेल कशी हत्या केली. ऐका, त्या कुटुंबाला त्या जिहाद्यांनी, त्या दहशतवाद्यांनी विचारलं नाही तुम्ही महाराष्ट्रातले का, विचारलं नाही तुम्ही बिहारचे का, विचारलं नाही तुम्ही गुजरातचे का, विचारलं नाही तुम्ही मध्य प्रदेशचे का, विचारलं नाही तुम्ही उत्तर प्रदेशचे का, विचारलंच नाही तुम्ही कर्नाटकचे का. त्यांना एकच वाक्य विचारलं. कोणतं वाक्य माऊली? तुम्ही हिंदू का तुम्ही मुसलमान? हिंदू म्हणल्याच्या नंतर गोळ्या घातल्या, आणि मुसलमान म्हणल्याच्या नंतर सोडून दिले. ऑपरेशन सिंदूर राबवलं आपल्या असणाऱ्या सरकारने, पण एवढं महत्व आहे, जर तुम्ही हिंदू म्हणल्याच्या नंतर गोळी खात असाल तर आपण भाईचारा निभवायचा की नाही निभवायचा, खेदाची गोष्ट आहे. आता बारकाई नाही का, आणखी एक जिवंत उदाहरण मी महाराष्ट्रभर लोकांना सांगत आलो. पुण्याकडे जाताना शिक्रापूर नावाचं एक गाव आहे. त्या शिक्रापूर नावाच्या गावात माझं कीर्तन संपल्याच्या नंतर युट्यूबला टाका, 3 वर्षाच्या मुलीवरती 11 महिन्यापूर्वी अत्याचार झाला. किती वर्षाच्या मुलीवरती? 3 वर्षाच्या अत्याचार झाला. अत्याचार करणारा जिहादी 52 वर्षाचा होता. किती वर्षाचा? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मला सांगा, 3 वर्षाच्या मुलीला कोणत्या प्रकारच्या भावना असतात? असा टोकाचा धर्म सांगितला म्हणजे लोक काय आमच्या पाकिटात 5-10 हजार रुपये जास्त घालून देत नाही, पण तुका म्हणे सत्य सांगू यवत रागे येते ते. आणि म्हणून एवढा टोकाचा धर्म सांगतो, गायांचं रक्षण करतो. म्हणून तुमच्या समोर जो महाराज बोलतोय ना आता, नवनाथ महाराज गट, याच्यावर महाराष्ट्रात 9 गुन्हे दाखल. किती गुन्हे दाखल? लव जिहादच्या विरोधात काम करतो, गायांचं रक्षण करतो म्हणून किती गुन्हे दाखल माझ्यावर? 9 गुन्हे. गुन्ह्यांना भेट नाही आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या अंगात आहे, धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचं रक्त आपल्या अंगात आहे, पण कधीतरी असे प्रकरण झाल्याच्या नंतर रक्त खवळलं पाहिजे. त्या शिक्रापूरला 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. बरेच हिंदू समाजातले लोक तिथे जमले, बऱ्याच जणांनी मेणबत्त्या पेटवल्या, आणि बरेच जण म्हणले असं झालं तसं झालं. महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार मी होतो. मला 5 मिनिटं बोलायची संधी मिळाली, गणेश महाराज, आणि मी माईक हातात घेतला आदिनाथराव, आणि मी सांगितलं, अरे किती दिवस मेणबत्त्या पेटवणार आणि किती दिवस कॅन्डल मार्च काढणार? कधीतरी अत्याचार करणारा पेटवा, त्याच्यानंतर महाराष्ट्रात अशी घटना घडणार नाही. ऐका, आपण जर हिंदू म्हणून जन्माला आलो असेल ना, तर आपलं प्रथम कर्तव्य कोणतं कर्तव्य? तर आपण त्या ठिकाणी हिंदू म्हणून जागृत राहिलं पाहिजे. मग आपण जर जागृत नाही राहिलो तर अशा प्रकारच्या घटना बऱ्याच घडल्याशिवाय राहत नाही. माझ्या जीवनातले अनेक लव जिहादची प्रकरण मी आतापर्यंत उलथून पाडले जातात, अनेक पाडली. 50 लोक समोर असली ना, एकटा नडलो. माझी गाडी पाहिली ना तुम्ही, तुमच्या लक्षात येईल एवढे गुन्हे दाखल आहे. गणेश महाराजांना माहिती आहे माझ्या गाडीला हिंदुस्थानातला 1 नंबरचा ग्रुप आहे आमचा, त्याचं नाव आहे टायगर ग्रुप. काय नाव त्या ग्रुपचं? आणि तुमच्या समोर जो महाराज बोलतो ना, तो त्या टायगर ग्रुपचा संस्थापक सदस्य आहे, संस्थापक सदस्य. माझी गाडी जरी पाहिली ना, ताकद होत नाही, हिंमत होत नाही कोणाची जवळ येण्याची. ऐका बारकाईनं, आपल्या नगरमध्ये एक हाणून पाडलेलं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 3-4 महिन्यापूर्वी
सकाळच्या वेळेला मी कीर्तनासाठी बीड जिल्ह्याकडे निघालो होतो. बीड जिल्ह्यात गेवराई नावाच्या तालुक्यात त्या ठिकाणी धारवंटा नावाच्या गावात माझं कीर्तन माऊली गायकवाड माऊली कीर्तन माझं तिथं. आणि ते कीर्तनाला निघाल्याच्या नंतर माझा एक फोन वाजला महाराज. माझे परम मित्र अनिल महाराज देशमुख माझ्या बरोबर होते. माझा फोन वाजला आणि तो फोन होता पोरीच्या बापाचा. तिकडून धाई मोकलून पोरीचा बाप रडत होता, महाराज फसवली महाराज पोरगी जिहाद्यानं. तुमच्या कार्यक्रमातून ऐकलंय लव जिहादच्या विरोधात तुम्ही काम करता, काय करता येईल का, वाचवता येईल का पहा ना. त्यांना सांगितलं दादा नक्की वाचवायचा प्रयत्न करतो, पण परिस्थिती काय. म्हणली जिहाद्यानं फसवली माझी पोरगी. म्हणलं पोलीस अधिकारी कोण आहे तुमच्या मुलीचं प्रकरण ज्यांच्याकडे येतो. त्यांनी सांगितलं एकाचं नावे शेख आणि एकाचं नावे सांगळे. म्हणलं सांगळे साहेबाकडे त्या ठिकाणी फोन द्या. फार पोट तिडकीने सांगतोय बरं का, 10 मिनिटं फार बारकाईने ऐका. माझं तसंही पाकिटापुरतं काम झाले. लगेच जरी जय विठ्ठल केलं तरी माझं पाकिट मला भेटणार आहे. पण पोट तिडकीने सांगतो, फक्त 4 हिंदुत्ववादी माणसं या कार्यक्रमातून जमा झाले ना आणि जागे झाले ना, पानोली गावातल्या नवनाथ महाराज गटाच्या आजच्या कीर्तनाचं सार झालं महाराज. सार झालं आजच्या कीर्तनाचं. पण बार काही नाही का, फार पोट तिडकीने बोलतोय ऐका ना महाराज. त्यांना सांगितलं सांगळे साहेबाकडे फोन द्या. सांगळे दादा पोलीस आहे नगरच्या MIDC पोलीस स्टेशनला. म्हणलं दादा नवनाथ महाराज गट बोलतो, टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचं काम महाराष्ट्रभर करतो, त्या पोरीला वाचवायचा प्रयत्न करा. ते म्हणले महाराज खरी परिस्थिती सांगू का तुम्हाला, समोर मुस्लिम समाजाचे मुसलमानाचे 50 ते 60 माणसं आहेत आणि आपल्या बाजूने म्हणजे हिंदूच्या बाजूने पोरीच्या बाजूने फक्त 4च माणसं आहेत. एक आहे पोरीची आई, एक आहे पोरीचा बाप, एक आहे पोरीचा चुलता आणि एक आहे पोरीचा मामा. याच्या व्यतिरिक्त 4 माणसांच्या व्यतिरिक्त माणूस नाही. कसं करायचं. मी सांगितलं बाकीची जबाबदारी माझ्यावरती सोडा, फक्त त्या पोरीला वाचवायचा प्रयत्न करा. आई बापांनी भरपूर सांगितलं तिला, दिदी असं करू नको, दिदी तसं करू नको. दिदी म्हणायची माझा अब्दुल तसा नाही, माझा अब्दुल चांगला आहे, माझा अब्दुल तसा नाही. पण त्यावेळेस सांगळे साहेब म्हणले पोरगी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सांगळे साहेबांनी सांगितलं दादा फक्त 2 मिनिटाचा माझा कॉल त्या पोरी बरोबर बोलण्याचा करून द्या, मी तिची समजूत काढतो. ऐका ना महाराज. ती पोरगी ऐके ना. सांगळे दादाने माझं बोलणं त्या पोरी बरोबर करून घेतलं आणि मग मी सांगितलं हे दीदी माझ्या बहिणीसारखी आहे तू, एकदा फक्त तुझ्या बापाच्या डोळ्यात डोळे घालून बघ, एकदा तुझ्या आईच्या डोळ्यात डोळे घालून बघ. हिंदू धर्म संस्कृतीत आपला जन्म झाला दीदी. हिंदू धर्म संस्कृती फार मोठी संस्कृती दीदी, पण अशा संस्कृतीत जन्म झाल्याच्या नंतर तू का बरं हे लव जिहाद सारख्या प्रकरणात पडली. तिने सांगितलं नाही महाराज माझा अब्दुल तसा नाही. मग मी तिला एक प्रश्न केला. म्हणलं दीदी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत मुलं होतात 2, हम 2 आणि हमारे 2. तू जिथं लग्न करायची म्हणती ना त्या मुसलमान समाजामध्ये त्या ठिकाणी मुलं होतात हम 2 हमारे 50. आम्ही दोघं आमचे 50. तुला जमेल का. म्हणली कसं शक्य आहे महाराज. म्हणलं ऐक ना दीदी तू मांस खाते का, मांस म्हणजे मांसाहारी आहे का. म्हणली हो महाराज खाते ना. म्हणले कशाचं खाते. म्हणले कोंबडीचं खाते, बकराचं खाते, बोकडाचं खाते. दिदे उद्यापासून तुला गाईचं खावं लागल, वासराचं खावं लागल, जनावराचं खावं लागल, जमणार आहे का तुला. किळस आली त्या पोरीला, किळस. आणि म्हणली महाराज कसं काय शक्य आहे. म्हणले एकदा युट्यूबला टाकून बघ त्या अवलादी काय काय खातात, बघ जरा काय काय खातात. मग हे पाहिल्याच्या नंतर त्या पोरीचं मत परिवर्तन झालं दादा हो. आणि संध्याकाळी 7 वाजायच्या टायमाला माझा फोन वाजला. पोरीचा बाप धाय मोकलून रडत होता आणि तो बाप मला सांगत होता महाराज वाचली पोरगी, महाराज तुमच्या एका फोनवरती पोरगी वाचली. जर कधी नगरला आले ना महाराज तर पाईपलाईन रोडला घर आहे या गरीबाचं, पाहुणचार करायची जबाबदारी आमच्यावरती द्या महाराज कधीतरी. काय करणार आहे महाराज. मी महाराष्ट्रभर लोकांना सांगतो जो परमार्थिक क्षेत्रामध्ये काम करतो ना तो माळी घालतोच महाराज. आम्ही बऱ्याच लोकांना बळजबरीने माळा घातल्या मागच्या टायमाला, त्यांनी पुढच्या सप्त्यापर्यंत काढून टाकल्या, पुढच्या सप्त्यापर्यंत गेले त्यांच्या माळी. मग तुम्ही जर असे बिगर टिकणारे माळकरी होणार असताना तर काय उपयोगी माळकरी करून. मग तुम्ही माळकरीच झाले पाहिजे ना, हा माझा मानस नाही. पण आजच्या कार्यक्रमातून 5 गोरक्षक आणि या ठिकाणी 5 हिंदुत्ववादी जागे झाले ना, आजच्या कार्यक्रमाचं सार झालं महाराज, सार झाला आजच्या कार्यक्रमाचं. आणि तुम्ही म्हणाल काय करतात हिंदुत्ववादी. आता ऐका, आपल्या गावात नाही, बाहेर गावात नाही, बाकीच्या तालुक्यात नाही म्हणून आहे. आम्ही मुंबई सारख्या ठिकाणी गणेश मूर्ती नगरला, कुलाब्याला कीर्तन करण्याकरता जातो बरं का. तिथं कीर्तन
कीर्तनाला गेलं ना आदिनाथराव, जर जिहादी माणसं जर 4दा कडेला बसलेली असली ना पूजाताई, तर ते त्या ठिकाणी कीर्तन बंद पाडायचा प्रयत्न करतात. काय करतात? कीर्तन बंद पाडायचं. आता आमच्यासारखे जे रगील महाराज आमचं काय बंद पाडतात, पण जे जरा साधे भोळे ना त्यांचे बंद पाडायचा प्रयत्न करतात. मग त्या अवस्थेत जर आपले 5 हिंदुत्ववादी उठले ना आणि ते जर म्हणले ना या बरं आमच्या धर्ममंडपात बघू दंडुकने घेऊन तुमच्याकडे काय होतंय ते, मी लोकांना सांगत आलो आपण वारकरी वारकरी, आपल्याला भागवत धर्माची भगवी पताका उंच करता आली पाहिजे. आणि अशा जिहाद्यांनी जर आपल्यावरती हल्ले केले ना तर त्या झेंड्याची पताका उलटी बी करता आपल्याला आली पाहिजे, म्हणजे दांडावर घेता आला पाहिजे. हे आपल्याला जमलं पाहिजे तर आपला धर्म टिकेल, तर देश टिकेल, आणि तर संस्कृती टिकेल, आणि तर सप्ते टिकतील. ही अति महत्वाची गोष्ट आहे. मधल्या काळात 2 पिक्चर आले होते. मी कोणत्याच पिक्चरचं प्रमोशन करण्याकरता इथे बसलो नाही, फक्त 5-7 मिनिटं सर्वांगाचे कान करून ऐका. पण 2 पिक्चर आले होते. एकाचं नाव होतं द केरला स्टोरी आणि एका पिक्चरचं नाव होतं छावा. सैराट पिक्चर दाखवून गायराट पोरं बऱ्याच आईबापांनी केले. पण द केरला स्टोरी पिक्चर मध्ये त्या पोरी शेवटी त्यांच्या बापाला म्हणल्या, बाबा तुम्ही सगळं शिकवलं बरं का आम्हाला, पैसे कसे कमावायचे शिकवलं, नोकरी कशी करायची शिकवलं, पण तुम्ही आम्हाला आपला धर्म का नाही शिकवला. एवढं महत्व आहे कशाला? धर्माला. माय माऊल्यांनो, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना 40 दिवस अन्याय अत्याचार सहन केला. औरंगजेबाच्या छावणीत जीभ छाटल्या गेली, हात कापण्यात आले, मस्तक उडवण्यात आलं. शेवटच्या टायमाला सगळं झालं, फक्त तुमच्या कपाळावरचं कुंकू टिकावं म्हणून, तुमच्या डोक्यावरचा पदर टिकावा म्हणून, आणि हिंदूंनो तुमच्या कपाळावरती गंध टिकावा म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजीराजाचं बलिदान आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा. इतका महत्वाचा आपला हिंदू धर्म आहे. शेवटची आणि अति महत्वाची गोष्ट, गोमातेची सेवा करा. संपलं कीर्तन आपल्या 4 मिनिटांमध्ये. गौवा से क्या नाता है, गौवा हमारी माता है. गाय जर तुमची माझी माय असेल तर याच हिंदुस्थानात 40,000 कत्तलखाने. किती कत्तलखाने? एक गाय जर कापली जात असेल तर 40,000 गाया कापल्या जातात. मग तुम्हाला एक निवेदन करतो मी, निवेदन, महाराष्ट्रातल्या जर या गायी वाचवायच्या असतील तर कुणीतरी पुढाकार घेणं फार आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी लोकांना आपल्या पारनेर तालुक्यातले एक उदाहरण सांगत आलो. राळेगण थेरपार परिसरामधून गेल्या वेळेत दिवाळीच्या टायमाला नगरच्या हरामखोर कुरेशी नावाच्या कसायानं 52 वासरं टेम्पोत भरली होती. आपण सगळ्यांनी पाहिली ती घटना, आपल्या तालुक्यातली, आपल्या पंचक्रोशीतली. गोरक्षणाचं कार्य करत असल्यामुळे मला त्या जवळ्यातून पठारे बंधूंचे फोन आले की महाराज काहीतरी करता येईल का, गाडी अडवता येईल का, पाहता का. मला त्या दिवशी कीर्तन पुण्यामध्ये बावधनला, माझी गाडी शिक्रापूरच्या पुढे निघाली होती, म्हणून मला थांबणं शक्य नव्हतं. राळेगणचे आबा पठारे सर आहेत, त्यांना मी फोन केला, म्हणलं आबा गाया वाचवता येतील का, वासरं वाचवता येतील का, पाहा ना. राळेगणच्या चौकात 10-15 माणसं घेऊन आबा उभे राहिले, पण तरी सुद्धा कसायानं गाडी थांबवली नाही. गाडी पारनेर फाट्याच्या दिशेने निघाली. पारनेर फाट्यावर आपले 25-30 पोरं उपस्थित, कसायानं गाडी थांबवली नाही. गाडी वाडेगावांमध्ये गेली, वाडेगावांमधून युटर्न केला, जातेगाव फाट्याचा घाट पास केला आणि मसना फाट्याच्या टोल नाक्याच्या पाठीमागं आपले 100-125 पोरं जमा झाले. पुढे एक अशोक लेलर नावाचा टेम्पो आडवा लावला. हा टेम्पो त्याला धडकला आणि आपल्या पोरांनी ते पोरं गाडीतून कसाई खाली उतरवले आणि कुत्रीच्या आईगत तुडवले. वाक्य परत एकदा वापरतो, कुत्रीच्या आईगत तुडवले. इतके तुडवले, इतके तुडवले ना, ते म्हणले आम्ही परत हा धंदा करणार नाही. पण हिंदूंनो, तुमची माझी सगळ्यात वाईट सवय, बऱ्याच लोकांनी मोबाईलवरती काढले, तो व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आला, तो व्हिडिओ पोलीस स्टेशनला गेला आणि शैलेश गाजरे पाटील आम्ही त्या ठिकाणी राळेगणच्या चौकात 2 दिवसाच्या नंतर ही घटना घडल्या. श्रीराम अमृतुल्यला चहा प्यायला उपस्थित झालो राळेगणच्या चौकात. पारनेर पोलीस स्टेशनची गाडी आली. शैलेशरावला म्हणले गाडीत बसा. शैलेशरावला गाडीत बसवलं, पोलीस स्टेशनला नेलं चौकशी करायची म्हणून. आणि त्या शैलेश गाजरेचा जामीन 4 महिन्यानंतर झाला. तो सेशन कोर्टातून करावा लागला. कुठून करावा लागला? सेशन कोर्टातून. मग मला सांगा, ते पोरग जे 4 महिने जेलला गेलं ते स्वतःच्या कुटुंबासाठी गेलं का? काय वाचली पाहिजे म्हणून गेलं? गाय वाचली पाहिजे म्हणून गेलं. आणि या ठिकाणी राळेगणचे आमचे रमेशराव आवटी उपस्थित आहे. मग 7 तारखेला माझं राळेगण सिद्धीच्या त्या ठिकाणी पद्मावतीच्या मंदिराच्या समोर एक बंगला आहे, भला मोठा, 1 कोटी रुपयाचा. तो बंगला आहे विश्वनाथ शेठ पठारे यांचा. मग त्या बंगल्यावरती त्या विश्वनाथ शेठच्या वर्षश्राद्धानिमित्त माझं कीर्तन
कीर्तन, देशाचं भूषण अण्णा हजारे उपस्थित, यांच्या गावचे 2-3 माजी आजी सरपंच उपस्थित. आणि त्या दिवशीपासून पण केला. आपण म्हणलं अण्णा हजारेंना सांगितलं, म्हणलं अण्णा आपले जे पोरं जेलला गेले ते काय वाचली पाहिजे म्हणून गेले, गाय वाचली पाहिजे म्हणून. आणि आपल्या लोकांनी गोवंश कसायला विकले, त्यांना काय मिळतोय म्हणून पैसा. मग आम्ही असा मध्य काढला, कार्यक्रमातून लोकांना पैसे मागायला चालू केले. भिक, तुम्ही याला भिक म्हणले तरी चालतील, पण ही भिक कायसाठी मागायची? आमच्या बायकांना लुगडे घ्यायसाठी नाही, आमच्या पोरांना कपडे घ्यायसाठी नाही. जर उद्या उठून पानोलीतून जर असा एखादा फोन आला ना की महाराज कसायाला जाणाऱ्या गाई आणि इथं आमच्या गावात सौदा झाला, 8,000 रुपयाला गाई दिल्या, आम्ही तुम्ही जमा करून दिलेले पैसे आहेत ना ते इथं येऊन त्या शेतकऱ्याला देतो, आमच्याकडून 9 घे, पण तुझी गाय गोशाळेत सोडती, कसायाला देऊ नको. संकल्प चांगला आहे का वाईट आहे? याच्यातून 2 गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट कसायाच्या दावणीला जाणारी आपली गाय वाचली, आणि दुसरी गोष्ट जेलला जाणारे आपले पोरं वाचले. हे सुद्धा धर्मकार्य. ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करायला आपण जमलोय ना, त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी असणारं गायांचं रक्षण करणारा म्हणून संबोधल्या जातं. आणि आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जातं. म्हणून त्या गायींचं रक्षण करण्याकरता आम्ही लोकांना निवेदन करत आलो. तुम्ही जर 2 माणसं जर मिसळ खायला गेले ना पारनेर सारख्या ठिकाणी, तर आज 300 रुपये खर्च आहे. नुसतं ऐकू नका, या योगदानामध्ये आपल्या खिशातले 500 रुपये, आपल्या खिशातले 1000 रुपये, आपल्या खिशातले 100 रुपये हे गोरक्षण कार्यासाठी आठवणीने आणि आवर्जून आमच्या गोरक्षकांकडे या ठिकाणी जमा करा. ऐका पुढचं सांगतो. हॉटेलला जर जेवायला गेले ना 3 माणसं अनिल शेठ, तर आजच्या कंडिशनला 1000 रुपये खर्च आहे. किती खर्च आहे? 1000. साधं इंजेक्शन टोचायला जर पारनेरला शिरूरला गेले तर 500 रुपये खर्च आहे. किती खर्च आहे? 500 रुपये. मग तुम्ही तुमच्या कुटुंबातून वाचवलेले 500 रुपये आमच्या बरोबर गोरक्षणाच्या कामात जमा करा. उद्या उठून तुम्ही मोठ्यापणानं सांगाल, अरे घरदार आणि प्रपंचाकरता रोज जगत होतो आम्ही, पण आम्ही गोरक्षण कामासाठी 500 रुपये दिले आणि त्यातून एक गाय वाचवली गेली. हा आनंदाचा क्षण ठरेल महाराज, हा आनंदाचा क्षण ठरेल. आणि मला सांगायला आनंद वाटतो, 7 नोव्हेंबर 2024 ते कालच्या तारखेपर्यंत ओडुल्याच्या सप्त्यातही मी बोललो होतो, त्यावेळेस आपण 142 पर्यंत गायी वाचवल्या होत्या. ह्या 7 ते 8 गायी आपण या परत महिन्याभरामध्ये वाचवल्या. आणि तुम्ही जमा करून दिलेल्या पैशामध्ये महाराष्ट्रातल्या 149 गायी आपण आतापर्यंत वाचवल्या महाराज, आतापर्यंत. मला माहिती आहे 100 पैकी 100 आपण वाचू शकत नाही, पण कमीत कमी 50, कमीत कमी 60, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, या न्यायाप्रमाणे तुमचे 100 रुपये आम्हाला गोरक्षण कामात लाखाच्या बरोबर आहे, 500 रुपये लाखाच्या बरोबर आहे. आता गटेवाडीला गोशाळेचं काम आपण उभं करतोय, हाती घेतोय. ज्या गाया आपण वाचवतोय ना, अडवतोय गाड्यांनी, त्या सोडायच्या कुठं? आपण माऊली कृपा गोशाळा त्या ठिकाणी कवडेश्वर देवस्थानला सोडत होतो, पण तिथं आता 750 गायी झाल्या. रमेश शेठ, किती गायी झाल्या? 750. तिथला स्टॉक पूर्ण झाला. मग 300 गायी बसतील अशी एक गोशाळा आपण गटेवाडीला काढतोय. तुम्ही जमा करून दिलेल्या पैशातच. मी लोकांना सांगतोय 1400 रुपयाला एक पत्रा आहे. किती रुपयाला आहे? 1400. तुम्ही डायरेक्ट पत्रा दिला तरी चालेल, 2 पत्रे द्या, 1 पत्रा द्या. 2000 ते 2200 रुपयाला जाळीचा बंडल आहे. तुम्ही जाळीचा बंडल द्या, दावण द्या, तुम्हाला जे सहकार्य करता येईल ते करा. पण या गोरक्षण कार्यामध्ये सहकार्य केल्याशिवाय राहू नका. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. जाता जाता फक्त एक शेर बोलतो, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे ज्ञानेश्वर माऊली और सभी संत जनों की मुझ पर, वरना मुझ में भी कोई बढ़िया बात नहीं. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित.